दिवसभरात राज्यभरामध्ये मुसळधार पाऊस बरसलाय। अनेक धरणं ओव्हरफ्लो झाली, त्यामुळे नद्यांना पूर आला। आता पाहूया ठिकठिकाणी आलेल्या पूरस्थितीची थरारक दृश्य। सगळ्यात आधी कोल्हापूरच्या पंचगंगा नदीची दृश्य आपल्याकडे आहे, ड्रोनद्वारे टिपलेली। या नदीनं धोक्याची पातळीपर्यंत ही नदी पोहोचलेली आहे, तर पंचगंगा नदी दुथडी भरून वाहतीये। नदीच्या प्रवाहात प्रचंड वाढ झाली आहे। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। पंचगंगेचं उगमस्थान असणाऱ्या प्रयाग चिखली इथं दत्त मंदिर देखील पाण्याखाली गेलं आहे। या ठिकाणी असणाऱ्या पुलाच्या काठोकाठ पाणी आलंय, त्यामुळे या पुलावरून धोकादायक पद्धतीनं वाहतूक सुरू आहे। तर दुसरीकडे सातारा जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसामुळे धोम धरणातून कृष्णा नदीपात्रामध्ये मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू करण्यात आलाय। त्यामुळे कृष्णा नदीच्या पाणी पातळीतही वाढ झाली आहे। वाईचे महागणपती मंदिर कृष्णा नदीच्या पुरामुळे अर्ध बुडालंय। दरम्यान वाई शहरातील नदीलगतच्या कुटुंबांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले। तर रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड तालुक्यातील जगबुडी तसंच नारंगी या दोन्ही नद्यांनी पूररेषा ओलांडली आहे। नारंगी नदीच्या पुराचं पाणी शेकडो हेक्टर भात शेतीमध्ये शिरलंय। शेतकऱ्यांचं यामुळे मोठं नुकसान झालंय। दरम्यान जगबुडी नदीच्या पाणी पातळीमध्ये झालेल्या अचानक वाढीमुळे शहरातील काही भागात पुराचं पाणी घुसलं। पिंपरी चिंचवडच्या विविध भागातील 1000 नागरिकांना स्थलांतरित करण्यात आलं आहे। मात्र अद्याप सुद्धा पवना, इंद्रायणी आणि मुळा नदी पात्रालगत काही नागरिक जीव धोक्यात घालून राहताना दिसत आहेत। शहरातील संजय गांधीनगर, लक्ष्मीनगर, भाटनगर, जाधव घाट, किवळे या भागातील वसाहतीमध्ये पाण्यानं शिरकाव केलाय। नदीकाठच्या झोपडपट्ट्यांमध्ये देखील मोठ्या प्रमाणावर पाणी साचलंय। या ठिकाणच्या नागरिकांना पालिकेच्या निवारा केंद्रात स्थलांतरित करण्यात आलंय। तर वाशिमच्या गोभणीसह परिसरामध्ये पैनगंगा नदीला पूर आला आहे। पुरामुळे मोठ्या प्रमाणात शेतीला फटका बसलाय। मागील 7 दिवसांपासून करडा गोभणी हा रस्ता बंद आहे। या पुराची दाहकता दाखवणारी दृश्य ड्रोनमध्ये कैद झाली आहेत। तर इकडे खडकवासला धरणातून पाणी सोडण्यात आलं आहे, त्यामुळे पुण्यातील एकता नगरमध्ये पाणी भरलं। दरम्यान प्रशासनाकडून नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित केलं जातंय। अमरावतीच्या परतवाडा शहरामध्ये मुसळधार पाऊस बरसला। नदी आणि ओढ्यांना पूर आला। करजगाव बहिरमजवळील एका पुलावरून पाणी वाहत असल्यानं पुलावरील वाहतूक बंद झाली होती। मात्र एका स्कूल बस चालकानं पुराच्या पाण्यात बस पुलावरून टाकली। परतवाडातील एका प्रतिष्ठित शाळेची ही स्कूल बस आहे। मुलांचा जीव धोक्यात घातल्यामुळे नागरिकांकडून आता संताप व्यक्त केला जातोय।